नमस्कार मित्रांनो, MBBS पॅटर्न या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण आज BMC मेडिकल कॉलेजची न्यू बिल्डिंग कन्स्ट्रक्शन पाहणार आहोत. तुम्हाला मी या व्हिडिओद्वारे दाखवणार आहे. तर मित्रांनो, या बिल्डिंगचं बजेट आहे 130 करोड अप्रॉक्सिमेटली. आणि मित्रांनो, ही फ्रंट व्ह्यूज आहे आपल्या बिल्डिंगचा. तर मित्रांनो, ही मेन गेट आहे बिल्डिंगचं. तर हे पूर्ण ब्लॉक आहे, त्याची सध्या सिलिंगचं काम चालू आहे. तर मित्रांनो, ही पुढची साईड ही बंद आहे. तर मित्रांनो, मला खूप जास्त अशा कमेंट येत होत्या की दादा आपली न्यू बिल्डिंग कशा प्रकारे तयार करत आहेत, तर तुम्ही व्लॉगद्वारे आम्हाला शेअर करा. तर मित्रांनो, खूप असं न्यू स्टुडंटला असं वाटत होतं की आपल्याला न्यू बिल्डिंग दाखवली पाहिजे, त्यांना मी माहीत कळायला पाहिजे की बिल्डिंग आपली कशी होणारी भविष्यात. मित्र, खूप हे इम्पॉर्टंट असतं. मित्रांनो, हे आहे ग्राउंड फ्लोअर आणि इथे पण सध्या काम चालू आहे, पण हे काम कम्प्लीट बऱ्यापैकी झालेलं आहे. तर मित्रांनो, सिलिंगचं काम झालेलं आहे इथे पण. हा राईट साईडला हा ग्राउंड फ्लोअरला जाणार रस्ता, हे अंडरग्राऊंड जाणार रस्ता, आणि हे वरचं जे ते स्टेअरकेस आहेत ते फर्स्ट फ्लोअरला जाणार आहे. मित्रांनो, ह्या आहे मेन गेटच्या सध्या सिलिंगचं काम चालू असल्यामुळे मला बॅक साईडने यावं लागेल. तर मित्रांनो, इथं पण सिलिंगचं काम झालं आहे आणि खूप चांगल्या प्रकारे सिलिंग केलेली आहे. मित्रांनो, हा मेन गेट आहे. इथे डीन ऑफिस, पुन्हा आपलं प्रशासकीय अधिकाऱ्याचं जे आपलं कॉलेजचं जे ऑफिस असतं मेन प्रशासनाचं, ते पण इथं फर्स्ट ग्राउंड फ्लोअरलाच असणार आहे. तर मित्रांनो, आपण फर्स्ट फ्लोअरला जाऊ. फर्स्ट फ्लोअरला आपल्या हा क्लासरूम आहेत, मोठे लेक्चर हॉल आहेत. तर मित्रांनो, सध्या लेक्चर हॉलचं बी काही लेक्चरचं हॉलचं पण काम झालेलं आहे आणि काही लेक्चरचं हॉल काम चालू आहे. कोणत्या लेक्चर हॉलची सिलिंग बाकी आहे, कोणत्याची व्हेंटिलेशन डक्टचं काम चालू आहे, आणि कुठं टाईल्स टाकण्याचं पण काम चालू आहे. पण काम हा खूप जोरात चालू आहे, वेगाने काम करत आहेत, कारण की आपल्याला सध्या जागा नाही आहे कॉलेजसाठी. त्यामुळे काम आपलं 2025 पर्यंत होऊन जाईल पूर्ण बिल्डिंगचं काम. हे तुम्हाला दिसतच आहे की इथे ग्लास पण आलेले आहेत, जे की विंडोजसाठी वापरले जातात. आणि हा आहे फर्स्ट फ्लोअरचा लेक्चर हॉल. तर मित्रांनो, ह्या लेक्चर हॉलचं काम पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. सिलिंग, तसंच एअर डक्ट, व्हेंटिलेशन डक्टचं पण काम झालेलं आहे. मित्रांनो, इथं पण साफसफाई चालू आहे, तुम्हाला दिसून येतच आहे की. मित्रांनो, ही असणार आहे आपली पूर्ण व्हेंटिलेशन डक्टची सिस्टम. आणि मित्रांनो, ते आपण जाऊ आता सेकंड फ्लोअरला. मित्रांनो, काही इथल्या पण क्लासरूम किंवा लेक्चर हॉलचं काम बाकी आहे, कोणते चालू पण आहे, आणि ते टाईल्स टाकण्याचं पण काम चालू आहे. मित्रांनो, आपलं जे पूर्ण जी बिल्डिंग आहे कॉलेजची, मित्रांनो, पूर्ण ही बिल्डिंग आहे ती फायर ऑडिट केलेली आहे आणि पूर्ण व्हेंटिलेटेड आहे. आणि मित्रांनो, इथे पण जे इलेक्ट्रिशियन आहेत ते वायरिंग टाकण्याचं काम करत आहेत. सिलिंगचं पण काम चालू आहे आणि पूर्ण टाईल्सचं पण काम झालं आहे, साफसफाई चालू आहे. आणि पूर्ण हे जे लेक्चर हॉल तयार होत आहेत पूर्ण एंडिंगच्या मार्गावर आहेत. आणि मित्रांनो, ही फ्रंट साईड आहे आपल्या बिल्डिंगची. पूर्ण हे पुढच्या बिल्डिंग आहेत त्या बी काही दिवसात शिफ्ट करण्यात येतील आणि पूर्ण पुढे स्पेस करतील तयार, जे की आपल्या फ्युचर बिल्डिंगचा जी डेमो दाखवलेला आहे त्यांनी, जी आपल्याला ग्राफिक्स तयार करून दिलेलं आहे की बाबा पुढची फ्युचर बिल्डिंग कशी राहील त्याप्रमाणे तयार करतील. तर मित्रांनो, सिलिंगचं फ्रेमवर्क आहे, तिथले पण टाईल्स टाकण्याचं काम चालू आहे त्याचं पण. आणि हे पण दिसतंच तुम्हाला की पूर्ण काम झालेलं आहे टाईल्सचं. फक्त टाईल्स आणि जे क्लासरूमचं जे फर्निचर आहे, डेस्क, तेच फक्त राहिलेले बाकी आहे. आणि मित्रांनो, ते पूर्ण असं खूप स्पेस असलेलं बिल्डिंग तयार करत आहे. इथं पण डक्टचं काम चालू आहे आणि फायर ऑडिटचं पण सध्या तर ते करतायत. मित्रांनो, हा आहे थर्ड फ्लोअर पण टाईल्सचं काम आणि जे लेक्चर हॉल आहेत त्यांचं पण काम चालू आहे. पण जरा त्याच्यामध्ये थोडं थर्ड फ्लोअरला जरा थोडं काम बाकी आहे अजून. थर्ड फ्लोअरचा आहे हा आहे लेक्चर हॉल. आणि पूर्ण जे फायर एक्सटेन्शन आहे ते ऑटोमॅटेड आहे, AC आहेत. आणि फ्रंट साईड आहे, त्या साईडून पुणे स्टेशन किंवा लोकलचं मेट्रोचं जे पुणे स्टेशन, मंगळवारपेठचं जे स्टेशन आहे ते पण जवळ आहे.
ही फ्रंट साईड आहे आपल्या बिल्डिंगची. मित्रांनो ही एक रूम आहे. मित्रांनो या साईडला जे बनत आहे ते आपल्या कॉलेजच्या लॅबोरेटरीज किंवा लायब्ररी बनतील. काही रूम्स पण आहेत तिथे. मित्रांनो इथं पण काही टाईल्स टाकण्याचं काम चालू आहे. काम फास्ट आहे, होईल कम्प्लीट. खूप लवकरच ते कम्प्लीट होईल आणि काही दिवसातच आपल्या कॉलेजला ही बिल्डिंग मिळून जाईल आणि पूर्ण आपलं काही कॉलेजचे डिपार्टमेंट ह्या बिल्डिंगमध्ये शिफ्ट होतील. मित्रांनो हे आहेत ते लॅबोरेटरीचे मोठे मोठे हॉल. लॅबोरेटरी किंवा लायब्ररी किंवा अजून काही तयार होतील. हे खूप मोठा हॉल तयार आहे आणि इथे पूर्ण बांधकाम पूर्ण झालेलं आहे, कम्प्लीट बऱ्यापैकी झालेलं आहे. टाईल्सचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे. वायरिंगचं काम झालेलं आहे. आता फक्त डोअर आणि जे आपल्या विंडोजचं काम बाकी आहे. मित्रांनो फ्रंट व्ह्यू तुम्हाला दिसूनच आला आहे आणि मित्रांनो ही एक रूम तुम्हाला दाखवतोय. मित्रांनो तर आपले व्हिडिओ आता मी तुम्हाला सगळं दाखवून झाले बऱ्यापैकी. तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओमधून काही समजलं असेल, इन्फॉर्मेशन बऱ्यापैकी भेटली असेल, बाबा आपलं फ्युचरचं हॉस्टेल बिल्डिंग कॉलेज बिल्डिंग कशी राहणार आहे, तर मित्रांनो हे ग्राउंड फ्लोअरची सध्या हे तुम्हाला दाखवलं मी तुम्हाला की हे कसं आपलं जे सिलिंगचं काम झालेलं आहे त्याचं फ्रेमवर्क आहे. तर मित्रांनो आपले सी शेपची बिल्डिंग असणार आहे, त्यामधले एल शेप तयार आहे आणि एक एल शेप तयार आहे पण एक साईडची थोडी बिल्डिंगचं काम बाकी आहे. तर मित्रांनो हे पुढचं जे भविष्यात आता इथं काम चालूच आहे त्याचं पण, आणि ते पण थोड्या दिवसातच ते पण कम्प्लीट होऊन जाईल. आणि मित्रांनो लेफ्ट साईडला पूर्ण आपली नायडू कॅम्पसची बिल्डिंग आहे आणि सध्या तिथे सेकंड इयरचे पण लेक्चर होतात. आणि ही बिल्डिंग भेटल्यानंतर इथं फर्स्ट इयर किंवा फोर्थ इयरचे डिपार्टमेंट येतील किंवा थर्ड इयरचे डिपार्टमेंट येतील. त्यानंतर आपले हे पूर्ण आपले फायनल इयरपर्यंतचे आपले जे डिपार्टमेंट असतील ते सगळे तयार होतील. मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, याच्यातून माहिती भेटली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.